नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, काळाच्या ओघामध्ये शेतीला मजूर भेटत नाही आणि मग मजूर शिवाय शेती कशी करायची किंवा आपली शेती जर समजा एक आपल्या जिथं आपण राहतो तिथून जर काही अंतरावर असेल 20-30 किलोमीटरवर आणि मग जाणे येणं आपल्याला होत नाही, आपला समजा व्याप असेल किंवा कोण जॉबला असेल, सर्व्हिसला असेल, तर त्यावेळेस शेती कशी करायची हा भरपूर मोठा प्रश्न माझ्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आलेला असतो. काही शिक्षक लोक असतात, शाळेला शिकवाय जायचं का शेतीमध्ये रक्षण द्यायचं, तोपर्यंत कोणतरी चोरी करून येतंय. आता आमच्या काल गावामध्ये एक 6 दिवसापूर्वी डाळिंबीची चोरी झाली. म्हणजे पीक असं फळ आलं होतं आणि रात्रीच 12 पर्यंत तो शेतकरी शेतामध्ये राखण करत होता, रात्रीच्या 12 पर्यंत स्वतः शेतकरी. परंतु घरी काहीतरी अचानक काम निघालं किंवा त्याला वाटलं की बाबा आता घरी जाऊया, आता कोण येईल, 12च्या पुढे कोण येणार आहे. बरोबर. तो 12च्या नंतर 3 पर्यंत घरी गेला. तोपर्यंत 3 वाजेपर्यंत सगळी अख्खी अर्धा एकर डाळिंब सगळं तोडून घेऊन गेली चोर. म्हणजे एवढं काळजी शेतीची आपल्याला घ्यावी लागते. तेवढं वाचलं असतं. तर मित्रांनो, सरांना आता आपण विचारूया. सरांचं नाव सांगा सर तुमचं. माझं नाव फारुख मुल्ला आहे. मी सोलापूरहून आलेलं आहे. सरांचं रात्री व्हिडिओ पाहिलो मी. पाहिल्यानंतर मला आवडलंय. सगळ्यात महत्त्वाचं काय, हिला वायर लागत नाही, लाईटची गरज नाही, तुम्हाला वायफायची गरज नाही, फक्त एक सिम कार्ड घाला आणि तुमचं सोलरवरती कॅमेरा चालू असतो. सगळ्यात महत्त्वाचं शेतामध्ये तेच आहे. बरोबर. हां, तर आपल्या शेतामध्ये काय चोरी सांगा, लेबर किती आले, आज किती खुरपण झाला, काय झाला, सगळं कळ. जर आता ही कॅमेरा बसवणार आहे, जर ही कॅमेरा सरांनी तर डेमो दिलाय गोडाऊनवरती, जर आपल्या शेतामध्ये सक्सेस झाला तर पुढं आजूबाजूला पण आपण सांगून, आपली एक ग्रुप आहे निर्याती केळी म्हणून, तिच्यामध्ये पण आपण सांगूयात कॅमेऱ्याबद्दल आणि सराचं लोकेशन वगैरे देऊ. जर कॅमेरा चांगला असला तर बहुतेक सगळे शेतकरी येऊन, मी एवढी माझी इच्छा आहे की तुम्ही आपल्या आपल्या शेतामध्ये कॅमेरा लावा आणि तुमच्या याचं जे खर्च आहे ते वाचून जाईल. बरोबर आहे. सरांचं म्हणणं लक्षात आलं की बाबा आपलं 27 किलोमीटर सरांचं घरापासून शेत आहे. मग आता 27 किलोमीटरला जो पेट्रोलचा डिझेलचा जो खर्च येतो तो खर्चात तुमची ही बचत होईल. इथून तुम्ही बोलू पण शकता. आता सरांना मी डेमो दाखवला. आता आपण स्वतः कॅमेरा काढून दाखवूया थोडा. तर ह्याच्यामध्ये सोलर प्लेट आहे. बरेच शेतकऱ्यांना असं वाटतं की ह्याचं रेंज किती आहे. बरोबर. पूर्ण भारतामध्ये तुम्ही इथं लावला तर तुमच्या ऍप डाउनलोड केलं का भारतामधून कुठूनही तुम्ही बघू शकता. बरोबर. ह्याची रेंज आणि ह्याला 10x झूम आहे. म्हणजे इथून तुम्हाला 1000 फुटाची वस्तू दिसणार. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की कॅमेरा काय क्वालिटीचा आहे. आणि ह्याला लाईट लागत नाही मित्रांनो. हा सोलरवर चालतो, सोलरवर चार्जिंग होतो. आता एक जण म्हणला पावसाळ्यात काय करायचं, तर पाऊस काय आपल्या सोलापूर भागात असा रात्रंदिवस लागत. बरोबर. साधं ढगाळ वातावरण असलं तरी सुद्धा चार्जिंग होतंय. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की ह्याच्यात तुम्ही वरून पाणी बुडवायचं नाही पाण्यात. शेतकरी म्हणतात की वॉटरप्रूफ म्हणजे पाण्यात असा बुडवायचा. तर मित्रांनो, बुडवायचा नाही. वरून कितीही पाणी पडू द्या, ही वॉटरप्रूफ कॅमेरा आहे, पाणी ह्याच्यामध्ये आत जात नाही. म्हणजे ही तुम्हाला पहिली गोष्ट सांगायची. आणि ह्याला ड्युअल लेन्स कॅमेरा म्हणतात. ह्याची सगळी फीचर्स वगैरे सरांना मी सांगितली आणि व्हिडिओला पण आहेत. तरी सुद्धा एकदा सांगतो की हा एक वरचा कॅमेरा आहे आणि हा खालचा कॅमेरा आहे. हा मुव्हेबल आहे. हा पूर्ण 90 डिग्रीमध्ये तुम्हाला वर्क करतो, खालीवर होतो. म्हणजे ह्याला 4 बाजूला फिरतो. म्हणजे वर खाली उजवं आणि डावं असा हा फिरतो. दुसरी गोष्ट, हे अँटिना आहे. ह्याला जर समजा रेंज कमी एखाद्या ठिकाणी असेल तर अँटिना काम करतो की तिकडून रेंज खेचून घेतो. बरोबर. ह्याच्यामध्ये बॅटरी आहे, ती लिथियम बॅटरी आहे. अशी साधी बॅटरी नाही वापरली आपण. लिथियम का, तर 24 तास तुम्हाला चार्जिंग ह्याची टिकते. बरोबर. दुसरी गोष्ट, बरेच शेतकरी, एक जण मला कॉमेंटमध्ये म्हणला की कॅमेरा चोरीला गेला तर मित्रांनो घाबरू नका. जरी कॅमेरा तुमचा चोरीला गेला तर चोर सापडणार. बरोबर. कारण मोबाईल मध्ये तुमच्या रेकॉर्डिंग होते. बरोबर. म्हणजे हे पण मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. कारण बरेच शेतकरी बांधवांवर कॉमेंट येतात की कॅमेरा चोरीने नेला तर आपल्यापाशी काय. तर नक्कीच मित्रांनो, आपल्याकडे रेकॉर्डिंग राहते, लक्षात ठेवा. आवाजचा पूर्ण रेकॉर्डिंग. आणि दुसरी गोष्ट, एक तुम्ही कॅमेरा घेतला तर 2 मोबाईलला तुम्ही बघू शकता. म्हणजे तुमच्याकडे एक मोबाईल आणि माझ्याकडे आहे, तर दोघंही एका वेळेस तुम्ही बघू शकता. कॅमेऱ्यामध्ये बोलू शकता. इथं साऊंड दिलेला आहे. तर ह्या बाजूला बघा, इथं साऊंड दिलं आहे. म्हणजे इथून तिथं बोलू शकतो आपण, तिथून इथं बोलू शकता.
दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की ऑफर सध्या चालू आहे. बरेच लोक म्हणतात की ऑनलाईन स्वस्त आहे. तुमचं काय मत आहे? मग सांगा. ऑनलाईन बरेच लोक म्हणतात की स्वस्त आहे. ऑनलाईन नाही, ही जे कॅमेरा आता आपल्याला भेटलेला आहे ऑनलाईन पेक्षा स्वस्त भेटलेला आहे. कारण का 14,000 15,000 ही जी मूळ किंमत आहे त्यापेक्षा सरांनी डिस्काउंटमध्ये आपल्याला 8,999ला दिलेला आहे. जर काही ठीक आहे तुम्ही ऑनलाईन मागवता, जर काय प्रॉब्लेम आला तर ऑनलाईनवाला कंपनीवाला येऊन तिला बघू शकतो का? सरांचं कमेंट असं आहे की तुम्हाला काय पण अडचणी होते मला एक कॉल करा, माझा माणूस तर येईल, नाही तर तुमची अडचण मी मोबाईलद्वारे क्लिअर करेल. हा, व्हिडिओ कॉलच्या द्वारे तुम्हाला सपोर्ट करेल सर. कंपनीची वॉरंटी राहते. हा तेच सांगा. महत्वाचं मित्रांनो काय, ह्याला कंपनी आहे त्यामुळे कंपनी कुणालाही कस्टमरला वाऱ्यावर सोडू शकत नाही. बरोबर. आणि तुम्ही ऑनलाईन ज्यावेळेस मागवता त्यावेळेस काय होतं की कंपनीतून माणूस ती कोण सपोर्ट देत नाही, त्यांचा फोन नंबर पण नसतात. म्हणून मित्रांनो ऐका की हा कॅमेरा खरेदी करायचा असला तर दुकानातून खरेदी करा. दुकानातून. आणि ह्याचा एक फायदा होतो की तुम्हाला सपोर्ट भेटतो. काय बिघडलं तर तुम्हाला वॉरंटीमध्ये होऊन जातं. आता अजून एक मुद्दा बऱ्याच शेतकरी बांधवांनी उपस्थित केला की हा कॅमेरा रेंज किती धरतो. तर मित्रांनो, जिथं सिम कार्ड आहे रेंजचं ते सिम कार्ड ह्यात टाका. बरोबर. की जेणेकरून तुम्हाला रेंज ह्याची उपलब्ध होईल. किमतीच्या बाबतीत बघितलं तर किंमत एकदम निग्लिजिबल आहे, कमी किमतीचा आहे. आता ह्यातला छोटा पण आहे, हा तुम्हाला बसतो बघा 4,999 रुपयाला. आणि हा बुलेट कॅमेरा आहे, सिंगल कॅमेरा आहे अशासारखा. आणि हा आहे तो तुम्हाला सांगतो की 90 डिग्रीमध्ये ड्युअल कॅमेरा आहे. तर सगळ्यात सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो की सरांनी 27 किलोमीटर आपली शेत आहे आणि एक असा धाडशीन चांगला निर्णय घेतलेला आहे की वा आपल्या शेताची राखण आपण स्वतःच करूया. बरोबर. आणि शेतामध्ये समजा एक 10 मिनिटं किंवा 1-2 तास जर मजूर उशिरा आला तर तो म्हणतो आपल्याला मी ह्याच टाइमला आलो होतो. आपल्याकडे काही प्रूफ राहत नाही. बरोबर. तो कॅमेरा असल्यावर नुसता कॅमेराच तुमचं काम करणार. बरोबर. ते कॅमेराला बघूनच त्याला कॅमेरा बसवलाय सरांनी, आपल्याला व्यवस्थित काम करावं लागेल. आज त्याचबरोबर आपले सरांचे पाहुणे या ठिकाणी आले. तुमचं नाव सांगा. माझं नाव फयाज अब्दुल कलवर, राहणार मुक्काम पोस्ट सोलापूर. तर सरांचं सुद्धा बोलता बोलता त्यांनी सांगितलं की मंगल कार्यालय, तर त्यात पण बसवायचं. मंगल कार्यालयात बसवायचं, शेती पण आहे, मंगल कार्यालय आहे, दोन्ही ह्याच्यामध्ये बसवायचं. आपल्याला शेतीचं जास्त हे आहे. हा. आणि मित्रांनो, दुसरे एक सरांकडून मला मार्गदर्शन चांगलं मिळालं की ज्या शेतकरी बांधवांकडे केळी आहे आणि केळी निर्यात करायचे तर ते सर स्वतः त्यांची पण शेती आहे आणि शेतीमधून ते केळी निर्यात करतात. त्यांच्याकडे भरपूर माहिती आहे. तुम्ही संपर्क करू शकता. तुम्ही मला संपर्क करा, मी सरांचा तुम्हाला नंबर देईल आणि आपण सगळे मिळून एक्सपोर्ट केळी कशी करायची तर सरांकडे पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला भेटेल. तर कुठला ग्रुप म्हणला तुम्ही जे आहे? निर्याती केळी. हा. अशाच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आता हा आम्ही कॅमेरा या ठिकाणी हे करतोय. सरांना आम्ही एक व्हिडिओ पाठवणार आहे इन्स्टॉल कसा करायचा. म्हणजे मला एक जण काय म्हटला की तुम्ही येऊन करताल का आमच्या भागात. तर मित्रांनो काय गरज नाही, तर तुम्हाला सांगतो ह्याचा एक व्हिडिओ बनवलाय आपण. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून तुम्ही घरच्या घरी इन्स्टॉल करू शकता पहिला. दुसरी गोष्ट, तुम्ही जर सिम कार्ड घेऊन इथं आला तर इथंच तुम्हाला चालू करून द्या. तुम्ही फक्त नेऊन अडकवायचं. एवढी सिम कार्ड घेऊन आले तर अतिउत्तम होत. म्हणजे तुम्हाला तर काय शेतकऱ्याला जमत नाही कसा इन्स्टॉल करायचा काय, तर ते पण आम्ही सुविधा ठेवली. तुम्ही या इथं इन्स्टॉल करून आम्ही तुम्हाला देऊ शकतो. येताना फक्त सिम कार्ड तुम्ही आणा. सिम कार्ड आणणं महत्वाचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.